नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। RBIचा मोठा दिलासा, पेन्शनच्या नियमात उल्लेखनीय बदल। RBIने सरकारी निवृत्ती वेतनधारकांना आता दिलासा दिला आहे। बँकांना आता महत्त्वाचे आदेश दिले आहे। कोणते आदेश दिले आणि कुणाला होणार या आदेशाचा फायदा, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका। RBIने पेन्शन संबंधीच्या नियमामध्ये सुधारणा करून आता पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। सामान्यतः असे घडते की तांत्रिक समस्येमुळे बँका पेन्शनधारकांच्या खात्यात अतिरिक्त निधी हस्तांतरित करतात। त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता त्या एकाच वेळी मोठी रक्कम कापून घेतात। यामुळे पेन्शन असला त्यांच्या भविष्याचे नियोजन करण्यात अडचणी येतात। आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँका पूर्वसूचना दिल्याशिवाय पेन्शन खात्यातून निधी कापू शकणार नाहीत। RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आतापासून देशातील कोणतीही बँक सरकारी पेन्शनधारकांच्या खात्यातून केलेली अतिरिक्त रक्कम अचानक वसूल करू शकत नाही। जर एखाद्या बँकेला असे आढळले की तिने पेन्शनधारकांच्या खात्यात अतिरिक्त पेन्शन निधी हस्तांतरित केला आहे, तर वसुली करण्यापूर्वी बँकेने आगाऊ सूचना देणे आता आवश्यक असणार आहे। याशिवाय आदेशात असेही म्हटले आहे की निवृत्तीवेतनधारकांना एक संपूर्ण गणना पत्रक देणे देखील आता आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त निवृत्तीवेतनधारकांना बँकेच्या वसुली योजनेबद्दलही माहिती दिली जाणार आहे। रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय केवळ बँकांच्या मनमानी कृतींना आळा घालणार नाही, तर बँकांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्याची संधीही आता मिळणार आहे। RBIच्या या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना भविष्यात एक मोठा दिलासा मिळणार आहे।